अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। सर्वसामान्य नागरिकांना कमिशनचं आमिष दाखवून त्यांच्या नावे म्यूल बँक अकाउंट सुरू करायचं आणि त्याद्वारे सायबर फ्रॉड करत कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा कोल्हापूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांची 32,28,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी विटा जिल्हा सांगली येथील सागर भंडारी आणि शिंगणापूर जिल्हा कोल्हापूरतील अनिकेत कुंभार या दोघांना अटक केली। अन्य दोघा संशयितांना ताब्यात घेतले। या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। संशयित आरोपी नागरिकांना 2 ते 10,000 रुपयांचं कमिशन देण्याचं आमिष दाखवून त्यांच्या नावे बँक खाते उघडत असत आणि या खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यांमधील पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करत होते। सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात या टोळीची एकूण 19 बँक खाते निष्पन्न झालेत। त्यांच्या विरोधात देशभरातून तब्बल 45 तक्रारी दाखल झाल्यात। या सर्व तक्रारींमधील फसवणुकीचा आकडा सुमारे 40 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं समोर आलंय। या गुन्ह्यांची व्याप्ती देशपातळीवर असण्याची शक्यता आहे। पोलिसांनी या गुन्ह्यात एकूण 10 जणांची नावं निष्पन्न केलेत। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, उपनिरीक्षक आतिश मेहत्रे आणि त्यांच्या पथकानं अत्यंत कौशल्यानं तपास करून या मोठ्या गुन्ह्याची उकल केली। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।